एक झालाय आपला. नंतर ग झालाय बरोबर. ग परत को पण झालाय. घ व्हेरी गुड. आ झालाय. ल पण झालाय. अजून न पण झालाय. ओके छान. अजून कुठली अक्षर झाले? स हा त पण झालाय ना? हा त झालाय. अजून व झालाय का? हा झालाय. हा त झालाय. ई झालाय ना? न पण झालाय. ई एक झालाय ना? हे काय वर लिहिलंय? व पण झालाय. र एक झालाय. ई मराठीचा आणि ई लिहूचा एक झालाय. संस्कार शांत बस जरा. मगरीचा झालाय बरोबर. अजून त झालाय. टरबुजाचा झालाय आणि डब्याचा पण झालाय. अजून कोणता आहे? झालं एवढीच आहेत मला वाटतं है ना? एवढीच आहेत. एवढी पण अक्षर आतापर्यंत आपण घेतली. आज 2 अक्षर बघायचे फक्त. आता मी काय काढले सांगा तुम्हाला. येतंय ना? हे काय काढले मला सांगायचं. व काढलंय बरोबर. काय काढलंय? हा व काढलंय. दिसला नाही मोठ्या अक्षरात खाली काढलंय. इथं काढलंय. हा व काढला बरोबर की नाही? व काढला की नाही? याच्या पोटामध्ये अशी बर का इकडून अशी एक रेट काढली की हा झाला ब. बदकाचा. बदक माहिती आहे सगळ्यांना? ब. तर आज आपण ब हे एक अक्षर बघणार आहे. ब म्हणा मागं. ब आणि ब. हा ब बदकाचा. तर हा हे पण अक्षर एक तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. सोपं आहे. काय करायचं? व काढायचं. व तर साहेब तुम्हाला माहिती चांगलं लक्षात घ्या. व काढायचं त्याच्या पोटात एक रेघ मारायची. काय झाला? ब. काय झाला? ब बदकाचा. हे एक मुळाक्षर आहे. आणि दुसरं एक मुळाक्षर आपण शिकणार आहे. आपण ननाचा घेतला की नाही? ननाचा घेतला तर की नाही बघा वरती आपण नाम काढतो का नाही? असं बघा पांढरंगाच्या वारीच्या असं काढतात की नाही सगळेजण? तसं नाम असल्यासारखं काढायचं आणि पुढे रेष मारायची. हा झाला नन बाणाचा. इथं काढून दाखवते नन बाणाचा. आणि हा जो बघितला आपण कुठे गेला? हा नन नाळाचा आहे. हा नन बाणाचा आहे. लक्षात ठेवा फरक आहे. नच म्हणतात पण काय बाणाचा. ह्या नचा उच्चार होतो नुसता न आणि याचा उच्चार होतो अण असा होतो. आणि आपण म्हणतो ना न पाणी अण असा उच्चार होतो. हा आहे ब, हा आहे न. तर आज 2 अक्षर बघायचे आपल्याला. बघितलेत आपण अण बाणाचा न होत नाही न आणि न. तर आता मी तुम्हाला बाहेर काढून देईन. त्याच्यावरती खडे वगैरे ठेवून ब आणि न पट करून टाकायचं. ठीक आहे? बस झालं.